सगळं असा राडा असतो, कुठलं काम करायचं कुठलं ठेवायचं सगळी काम सगळं असल्यामुळे भरपूर असा राडा असतोय. त्यात ह्यांच्या बहिणी जाय त्यामुळे जरा अगं तू का तीनदा टोंग हाणायला लागली, ह्यांच्या बहिणी जाय ह्यांच्या बहिणी जाय. तुझी कोण नाही ती का? ऐकती घेवा पण तुमच्या आता माझी बहीण तुझी कोण मावशी कोण तर लागते ना त्या नात्यानं. आपण आधी तुमची बहीण आहे मग माझी मावशी आहे. याच चालू आहे इकडे चूल आहे मी बाय बाय लागलं बाहेर म्हटली म्हणायला. तर गॅसवर आज चालू आहे आपला मसाला भाजायला आणि तुम्हाला दिसतंय कसं आहे काय. आणि इथं सगळं हे बघा, कांदा अजून इथं खिसून ही तळायचा एवढा तळलाय. इथं धन असं भाजलेत, इथं मसाला आहे, इथं मेथी मोहरी हळकुंड खोबरं आणि ती पालक दगडी फूल सगळं जे काय लागतंय. धन अशा पद्धतीत भाजले जातात, खोबरं ह्या पद्धतीत भाजलं जातात, सौदा आपला त्याच्यात आहे, कांदा ह्या इथं असा भरपूर असा घेतला भाजून शिना. राडा उठलाय लग्नाचा राडा आहे का नाही? लग्नाचा राडा आहे त्यामुळे तिखट बनवायचं जास्त. एकदम 7-8 किलोच्या मिरच्या आणल्या त्या, त्याचं हे सगळं म्हणजे मटेरियल चालू आहे बनवायचं. जसं होईल तसं थोडं थोडं चालू आहे. आता थोडं म्हणजे काय राहिले माहिती का, तिथं सगळा मसाला मी एकत्र केलाय. आपला जो मसाला आहे समजा एकत्र केलाय. बाहेरच करायचं तू चुलीवर, पण बाहेर काय झालंय पाऊस वारं कुठलाच मेळ लागा नाही म्हणलं बाहेर नंतर जायला. तर ह्या बाई अशा पद्धतीत आपला ही मसाला आहे. कसा आहे मसाला? कसं आहे हिरवा आहे का लाल आहे? क्वालिटीचा मसाला आहे. असं आहे का? मसाला किती किलोचा आहे? 15 किलो मसाला आहे. 15 किलो सगळं भाजून घ्यायचं आहे. किती वाजता काय माहिती नाही. आता सकाळी 9 वाजल्यापासून भाजायला चालू आहे. आता दुपारच्या 2-2:30 वाजले ते, तरी पण ही चालूच आहे. किती वाजते त्या काय माहिती नाही. पहिलं सगळं जरी कांद्याला नंतर उशीर लागतोय, कांदा लवकर होत नाही भाजायचा. आणि त्यात असं सारखं शिकवडे ढाकून शिकून येत आहे. घ्या वाटतंय घरचीचं काय होतंय काय नाही. कसं म्हणजे जीव घायला येतोय कसं होतंय. मग चूल बरं आहे का गॅस बरं आहे? आता वाऱ्यात मध्ये तर गॅसच बराय, चुलीच्या चौकांत जिभायला लागली असते. पण आज जरा थोडंसं हडाकलेगत वाटतंय बरं का. लय चांगला पाऊस पडून तर तुम्हाला खिलारवाडी म्हणून गेली त्या पावसानं, इतका पाऊस झाला. पण आपल्या किल्लारवाडीला कुठली नाही ते की बाबा पाणी ये जाय त्याला पूर ये जाय. चांगला पाऊस पडून पण पाऊस पडला कामायला तर रोज रिमझिम रिमझिम होतं, ते आज उघडले त्यामुळे जरा आज बरं वाटायला लागले. पण वारा भरपूर आहे. तुझ्यावर अशी अपघात होत नाही बघा. लय अपघात व्हायला लागली माझी. कुठं जावं काय करावं काय कळत नाही. चौकड काय म्हणते ना तशी पळापळी होती. आणि लग्नाचा राडा असल्यामुळे बहिणीनं किंवा पहिल्यांदा करून घेऊन लागतंय. त्यांच्या बहिणीच्या पोरांची लग्न अपघात माझी जीवाची. का ग तुझं बाचं नाही तर काय? हा मग असं काय बोलते? माझं भाचा आहे ते घे. ये घे काय माया ये घे. पुढे मागल्या हातानं काय इथे पुढली हातानं जरा पुढे कुठे कांदा घे इकडं. पुढे येईन कढई पैसे बस नाही कढईवरच बस. तुला सांगते मामा बसले तर लेबर होते हाय ना. मामा काय बसते ते मामा काय मामा काय येतं या देतात का तिथे घे हलवून मी टाकते. हो येते की लागली पळायला. कुठे पळायचा विषय नाही, धूर लागायला येते मला. शिकल्या सवरलेल्या पुरी अशा येते बघा, धूर लागते. तुम्हाला सवय आता आम्हाला सवय करा, तुमच्याकडून ट्रेनिंग घ्यायचं. असं मामीकडे ट्रेनिंग घ्या समजाव. काय करा माहितीये का, मामाच्या घरी मामीला म्हणायचं या मामी मसाला करायचा आमचा. मामी हक्काने येणार की नाही सांगतो. येणार का नाही तुम्ही हक्काने येणार की नाही? याला काय झालं गॅस नाही कमी केला काय तुमच्या. अहो नाही त्याच्यात भाजून जाते बघा मी. भाजावं लागतंय चांगलं. मेहंदी भाजलं नाही मसाला आपल्या नेमका कोणता मसाला करणार? आपला मुटका मसाला आहे ग. मुटका मसाला आहे आपला मुटका मसाला. मसाला खाल्ला ना वास नाही निघला पाहिजे हाताचा. काय तुम्हाला समज येत या, तुम्हाला सगळं वाचायला येत या. मामी आडाने हाय, मामीला लिहाय वाचा येत नाही. आम्ही शिकवतो तुम्हाला वाचायला.
आता ते शाळा चालू झाली होती ये त्या शाळेत जायचं पाटी पेन्सिल राहणार लागेल का नाही सांग बरं. आता कशाला नाही मोठा लाटफळा जाणूया नाही नाही पाटी पेन्सिलचं जमाना गेला आता होली पेन घेऊन लॅपटॉप हो बाय लॅपटॉप म्हणजे मामा घेऊन देते काही काय मामा घेऊन दे जायचं अगं ते आता नवीन मोबाईल आला तर त्याला बटनच नाही ते आयफोन ती मला तर चालवायलाच येत नाही कसं चालवायचं ते शिकून आठवा त्याला नुसतं इकडे तिकडे इकडे तिकडे फिरवायचं असते कशी चालवते ती पुन्हा फिरवायचं काय नाही ती मोबाईल घ्यायचा हातात आणि इकडे तिकडे फिरवायचं मतान चालू होतोय मग आता तुझं म्हणते त्याला नुसतं इकडे तिकडे फिरवायचं आहे ती कसं ती दिसतं असं असंच करायचं कसं काय ती मला येत नाही नाहीतर मोबाईल घेऊनच गोली येडे घ्यायचं मतान चालू होतंय मग बहिणीने जर लग्नाचं घर असल्यामुळं लगेच घरी राडा असतो भरपूर असं तुम्ही म्हणताल काय राडा आहे काय तर सगळा असा राडा असतो कुठलं काम करायचं कुठलं ठेवायचं सगळे काम सगळं असल्यामुळं भरपूर असा राडा असतोय त्यात ह्यांच्या बहिणीचा ऐकल्यामुळे जरा अगं तू का तीनदा टोंग हाणायला लागली ह्यांच्या बहिणीच आहे तुझी कोण नाही ती का ऐकली शिवाय पण तुमच्या आता माझी बहीण तुझी कोण मावशी कोण तर लागते ना त्या नात्यानं अहो, पण आधी तुमची बहीण आहे मग माझी मावशी आहे मग तू तुझ्या मावशीत आली असं का समजत नाही का तुमची बहीण तू तीनदा शालूतनं जोडा हाण नको करू वाटला मसाला भाज नाहीतर वाट धरण घरगाठ है ना, कसं राग आला लगेच माणसानं मदत केलेली बोलून दाखवायची अहो, नसते हे मदत नाही हो, हे काम करायचं आहे तुम्हाला मदत फिरत नसलं काय मग ही काम म्हणजे मदतच आहे ना करू लागते काय मदत नाही तर काय आहे? मदत फिरत तसली काय नाही भाचं माझं आहे ना भाचीली म्हणली मामी असं का लागला म्हणायला त्यांची माझी भांडण लावता का आता कसं होतंय लेकराचं व्हायला लागलंय 2 हाताचं 4 हात मला पण आनंद वाटतोय कसं तुमची जायची माझी माहिती आहे माझ्या असल्याशिवाय लागली आहे. तुझी एक दुजापणा करतीन परत बोलून दाखवते एक तुझा पण नाही काय नाही. तसलं काय असलं नाही डोक्यात मला पाडणार. होय मग काय भाजलं आता काय राहिलं आता बघा कांदा तेवढा राहिलाय आणि मेथी मोहरी नाही तर बाकी सगळं काय झालंय भाजून मेथी मोहरी सगळ्यात एंडलाच भाजावं लागते बरं का त्या अगोदर तर भाजून चालत नाही जरा तेलात भाजायला लागते त्यामुळं उशीर लागतंय आता ही एवढा राहिलेला कांदा भाजायला 1 तास तर वेळ जातो आणि मसाला कुटायला 6 तास लागते आपल्या गावात दणका कुटणाला आणायला बरोबर 5 ते 6 तास जाते कारण की ही लय उशीर लागते लवकर होत नाही त्यात आता उन्हाळा नाही हिवाळा असल्यामुळं तर लय असा उशीर होतो पावसाळा हिवाळाच म्हणते मी पण काय म्हणते की माझे डोकं मारून झाले काय नाही होत असू दे जरा ताण पडला लोड पडला त्यामुळे तसं व्हायला लागलं आपल्यात असते तसंच असतंय का भाजलंय का तसंच बघा हा तसंच आहे मामीचं डोकं गरम व्हायला लागलंय मग काय तर गॅस बसून माझं डोकं गरम झालंय तुम्ही काय चहा पाणी गरगरीत दुधाचा करून दे नाही काय नाही मग आता तसं कोणा नका मागचं नाही आणली की मी दूध घेऊनच आले घरनं मला पण चालत नाही करायचं असं आहे काय त्यामुळे बनवते चहा मी बनवणार मग काय तर मग गरगरीत चहा करून दे बघू बरं आता बाची बाई माझी चहा कसला गरगरीत करते माझ्या बाचीला चहा येतोय का नाही ते पण बघूया आपण माझी जशी या भावाची तशी माझी बच्ची पण या भावाची आहे माझ्यापेक्षा लय बच्ची या भावाची आहे या भाऊ असा खतरनाक आहे सगळं रगील बनवते दिलेलं नाही रगील नाट काय तर वाया गेला नाही पाहिजे असलाय बच्चीचं काम माझ्या इकडे येऊन एवढं सारा इकडं वड कोपरा धरून ही कांदा काय झालंय हडक लागलाय जरा हडकतोय थोडस तेल वाचतंय मग